नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। नारळाच्या साहित्याने एक रेसिपी बनवणार आहे। असे एक ओला नारळ घ्यायचा आहे आपल्याला, दोन फोडून चांगला। आता आपल्याला ह्याला असा एक नारळ घ्यायचा आहे। आता आपण हे फोडून घेतलेला आहे, यातलं आतलं पाणी काढलेलं आहे। आता आपल्याला हे फोडून त्याची बारीक बारीक काप करायचे आहेत। तर बघू शकता मी नारळाचे असे काप करून घेतलेले आहेत, बारीक बारीक। आणि आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही वाटताना पाणी पण ऍड करू शकता आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आपलं चांगलं असं बारीक वाटून तयार झालेलं आहे। तर बघू शकता मी सुती कापड घेतलेलं आहे। थोडस पाणी पण ऍड करायचंय, म्हणजे सर्व पाणी नारळातलं पाणी निघून जाईल। बघू शकता असं पिळून काढायचं आहे आपल्याला पाणी। तर बघू शकता आपलं सगळं नारळातलं पाणी पिळून काढून तयार झालेलं आहे। आणि हे जे आपण पिळून काढलेलं नारळाचं खोबरं म्हणू शकता आपण, हे खोबऱ्याची आपल्याला खोबऱ्याची चटणी पण बनवू शकता। हे टाकून देण्याची काही गरज नाही। तर बघू शकता आपण हे आता काढून घेतलेलं आहे, पाणी पण तयार आहे। आता आपल्याला साखर घालायची आहे। साखर तुम्ही एक वाटी साखर पण घालू शकता, किंवा तुम्हाला गोड जास्त पाहिजे असले तर थोडीशी जास्त पण साखर घालू शकता। हे घालायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला चमच्याने त्याला हलवून घ्यायचं आहे, का तर आपली साखर विरघळ। कमीच साहित्यात हे पदार्थ बनवायचा आहे। अगदी छान। तुमच्या घरी पाहुणे रावळे यायचे असले तरी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। गोड स्वीट असा पदार्थ बनतो आपला। आपण जेवल्यानंतर ना काहीतरी स्वीट स्वीट खातो, त्यासाठी पण हा पदार्थ उपयोगी येतो आपल्याला। बघू शकता आपली साखर विरघळलेली आहे। आपण आता कढईत टाकून घेऊया। हे बाजूला ठेवून घेऊया अगोदर आपण आपली कढई, तोपर्यंत आपण तर बघू शकता मी इथं मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी। आपण ज्या वाटीने साखर टाकले ना त्या वाटीने अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। आपण हा मैदा पण ह्यात वापरणार आहे। विरघळून घेण्यासाठी आपण हेच पाणी उपयोगी करणार आहे, दुसरं इतर पाणी कोणतंही टाकणार नाही। आणि आता चमच्याने आपल्याला चांगलं याला पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। गुठळ्या होणारच नाहीत, असे चांगलं हलवून घ्यायचं आहे। गुठळ्या अजिबात त्यात करायच्याच नाही आणि हो पण नाही द्यायच्या। जर गुठळ्या झाल्या तर आपला पदार्थ एकदम खराब होईल। आणि नारळाचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत। आपल्या लहान मुलांना घरच्यांना पण आवडण्यासारखा पदार्थ आहे। आणि नारळ खाल्ल्यामुळे आपले आता उन्हाळा दिवस चालू झालेत, नारळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला थंड असा थंड शरीर राहतं, त्यामुळे नारळ खाणं आवश्यक आहे। नारळातलं पाणी पण चांगलं असतं। तर बघा आपली कढई पण गरम झालेली आहे। आता आपण हे नारळाचं जे पाणी काढलेलं आहे ते टाकून घेऊया कढईत। नारळाचं जे काढलेलं आहे ते आता उकळस तर आपल्याला असं हलवत ठेवायचं आहे। आणि गॅस आपला एकदम मंद आचेवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आपल्या आता ह्याला उकळी फुटलेली आहे। आता आपण जे मैद्याचं पेस्ट बनवून घेतलेली होती ती आपण यात टाकून घेऊया। आणि सारखं आपल्याला हलवत राहायचंय, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला याला हलवत ठेवायचं आहे। थोड्या वेळाने आपलं हे घट्ट होणार आहे, हे बघू शकता। आपल्याला गॅस पण एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे। 2 मिनिटं आपल्याला असं त्याच्यावर शिजवून द्यायचं आहे मंद गॅस। तर बघू शकता आपला आता मैदा पण चांगला शिजलेला आहे आणि तुम्ही गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपल्याला यात गोडाच्या पदार्थात आपल्याला थोडस चवीनुसार मीठ, म्हणजे 2 चिमूटभर मीठ टाकायचं आहे। हे बघू शकता एवढंसच आपल्याला यात मीठ टाकायचं आहे। गोडाच्या पदार्थात आपण थोडस मीठ टाकलं तर त्याला आणखी जास्त अशी चव येते। मीठ पण आपण हे करून घेऊया। आणि 2 मिनिट आता आपल्याला हे थंड होण्यासाठी असंच ठेवायचं आहे 10-15 मिनिटं। बघा आपण यात आपण थोडस थंड झाल्यानंतर ना असं एक छोटासा डब्बा घेणार आहे आणि त्यात असं तूप लावून घ्यायचं आहे। आणि आता आपलं बॅटर छान थंड झालेलं आहे, ते आपण यात ओतून घेऊया। तर बघू शकता आपण असं डब्बा थोड्या वेळ आपल्या घरातच ठेवून घेऊया। आणि नंतर ना आपल्याला हे 2 ते 3 तास आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। मी हे फ्रीजर मध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवलेलं होतं। आता आपली चांगली मिठाई तयार झालेली आहे, आपण तुम्हाला काढून दाखवते। ह्याला काय चाकूची वगैरे काही गरज नाही, आपण असाच डब्बा पलटी करून समजा त्याला। तर बघू शकता अशा पद्धतीत आपली ही मिठाई जी आहे ना ती निघालेली आहे। बघू शकता किती छान अशी निघालेली आहे आपली। तर आपण याला आता कट करून दाखवते मी। बघू शकता किती मस्त अशी आपली मिठाई तयार झालेली आहे। बघू शकता आणि नारळाची मिठाई आहे त्यामुळे
एकदम मस्त, खायला पण मस्त लागणार आहे, टेस्टी लागणार आहे. आणि नारळाचे तर फायदे आपल्याला माहितीच आहेत. यामुळे हे आपल्या शरीराला गुणकारी अशी मिठाई आहे. तुम्ही नक्की बनवून ट्राय करा तुमच्या घरी. आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.